नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषीधारा चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आपण तैवान पिंक जातीच्या पेरूच्या प्लॉटमध्ये आलेलो आहोत. आपण हे बघा, तैवान पिंक नावाचा हा पेरू आहे. हे बघा, ह्याला ऑलरेडी फॉर्म बसवून घेतलेला आहे. ही 10x5 लागवड आहे. 10x5 मध्ये लागवड आहे. सिंगल लेटर हाताळलेला आहे आतमध्ये. या दोन झाडाच्या मधलं जे अंतर आहे मित्रांनो, 5 फूट आहे. आणि मधल्या सरीचं जर अंतरचा विचार केला तर 5 दुनी 10 10x5 आहे. 10x5 मध्ये हे लागवड झालेली आहे मित्रांनो. तर ह्याच्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो बघा, फळधारणा किती भयानक आहे बघा. फळधारणा बघा कशी आहे. आणि ह्या मातीचा जर विचार केला मी मित्रांनो, बघा लाल माती आहे. लाल माती आहे. कुठलंही तण नाही आतमध्ये. इथं आंतरपीक म्हणून मेथी पेरली होती. मेथी काढली आहे. मेथीचं बऱ्यापैकी पैसे झालेत. आणि हे जे फळं धरल्यामुळं इथं मधलं आंतरपीक काढून टाकलेलं आहे. झाडाची हाईट आणि झाडाच्या ग्रोथच्या हिशोबाने ह्याची जास्त हाईट नाही आहे, पण फळधारणा खूप झालेली आहे. फळधारणा खूप झालेली आहे. आणि झाडाला थोडंसं काहीतरी कमी असल्यासारखं वाटतंय, कारण पिवळसर झाली झाडं. पानं पिवळी व्हायला त्याची. ते पानं पिवळ्या व्हायचं जे कारण आहे, याला काहीतरी खत, कुठली तरी फवारणी कमी झाली असावी. तर मित्रांनो, वावर आहे तर पावर आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, ही 1 एकरचा प्लॉट आहे. या 1 एकरमध्ये 10x5 लागवड केलेली आहे. अतिशय उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे. कसलंच आतमध्ये तण नाही मित्रांनो. कुठलंही गवत नाही, मशागत टाइम टू टाइम केलेली आहे. हे बघा, मधली बाजू पूर्णपणे कुळवलेली आहे. कुळवल्यामुळं मधील जो स्पेस आहे, मधली जी माती आहे, पूर्णपणे अशी भुसभुशीत आहे मित्रांनो. कसं आहे मित्रांनो, जोपर्यंत तुम्ही डेअरिंग करणार नाही तोपर्यंत काही करू शकणार नाही. डेअरिंग खूप महत्त्वाचे आहे मित्रांनो. आणि कुठल्याही गोष्टीची डेअरिंग करावं लागते. विचार करा, सहज आपण गाडी चालवायचं म्हणलं तर कोण धडकेल म्हणून जर आपण विचार केला की गाडी कशी चालवायची, तर मग आपण गाडी कसं चालवणार? डेअरिंग करून जे होईल ते होईल म्हणून जर केलं तर सगळ्या गोष्टी सक्सेस होतात मित्रांनो. आणि सगळ्या गोष्टीमधून बेनिफिट 100% होतं. हे बघा, हे काय 1 दिवसाचं उत्पन्न नाही, 1 वर्षाचं उत्पन्न नाही आहे. जवळपास ह्या पेरूच्या झाडाची जी लाईफ आहे 5 ते 10 वर्ष असते. जास्त असते, पण आपण 10 वर्ष धरली किंवा 5 वर्ष धरली तर 5 वर्षामध्ये माझ्या हिशोबाने सगळा तुमचा खर्च निघून तुम्ही प्लसमध्ये राहता. तुमचे सगळ्या बागेचे पैसे वसूल होतात मित्रांनो. काही सुद्धा तुम्हाला सांगतो लॉसमध्ये जात नाही ना, काय नाही. हां, पेरूचं वजन बऱ्यापैकी असतं, तुम्हाला माहिती आहे, फुलासारखं तर नसतं. हां, वजाच्या हिशोबाने जरी विचार केला तर भरपूर होते मित्रांनो. हे काय थोडं नाही येते. हां, ह्याचे पैसे भरपूर होते मित्रांनो. फक्त ह्याची काळजी घ्यावी लागते. ह्याच्या फवारण्या आणि ह्याच्या टायमिंग खातं, ह्या सगळ्या गोष्टीचा जर तुम्ही मॅनेज केल्या तर मित्रांनो काहीच अवघड नाही आहे. ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला बघितल्यानंतर त्याचा अभ्यास करून ह्या सगळ्या गोष्टी करायच्यात. कुठलीच गोष्ट डायरेक्टली करायची नाही. डायरेक्टली जर आपण एखादी गोष्ट केली तर 100% तुमचं नुकसान होतं, कारण तुम्हाला माहिती नसतं कुठल्या फवारण्या असतात, कुठली खतं असतात, कधी सोडायची असतात, पाणी कधी सोडायचं असतं, किती तास सोडायचं असतं, किती मिनटं सोडायचं असतं. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे सगळं जे विश्लेषण आहे, तुम्ही अभ्यास करून ह्या सगळ्या गोष्टी करू शकता. अदरवाईज हे तुम्ही जर डायरेक्ट कुठला प्लॅन केला, कसं जर केला तर थोडंसं अवघड होतं. आणि जे लोक शेतामध्ये कंटिन्यू असतात अशा लोकांनी किंवा अशा लोकांना ह्या सगळ्या गोष्टी माहिती असतात. त्याच्यामुळे जास्त काय अवघड नाही. पण जे नवीन लोक करणार असतील, जे होतकरू मुलं असतात, त्यांनाही अभ्यास करायचा आणि अभ्यास करूनच ह्या सगळ्या गोष्टी करायच्या. तर आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला एवढं सांगायचं आहे की मित्रांनो, वावर आहे तर पावर आहे. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्हाला बघायच्या असतील, करायच्या असतील,
तर नवीन नवीन प्लॉटवरती व्हिजिट देणं, नवीन नवीन प्लॉट बघणं आणि नवीन नवीन गोष्टीची माहिती घेत राहणं, अशा गोष्टी जर घेतल्याच्या नंतर तुम्हाला त्याची माहिती मिळते आणि ते तुम्ही सक्सेसफुल होऊ शकता. आणि आमच्या चॅनलद्वारे मॅक्झिमम माहिती देण्याचा प्रयत्न करतो आम्ही. मॅक्झिमम माहिती देतो तुम्हाला. आणि ह्याच्यामध्ये कसं राहतं मित्रांनो, की कुठल्याच प्लॉटवर गेल्यावर किंवा कुठल्या शेतकऱ्याकडे गेल्यानंतर 100% माहिती ही तुम्हाला कुणीही देत नसतं. तुमच्या अनुभवाने आणि तुमच्या एक्सपिरियन्सने ह्या सगळ्या गोष्टी शिकायच्या असतात आणि ह्या सगळ्या गोष्टीचं ज्ञान घ्यायचं असते. आमच्या चॅनलच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला मॅक्झिमम अशी माहिती देतच राहतो. आमचे चॅनल पाहत राहा, लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद मित्रांनो.